नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 3 फेब्रुवारी मंगळवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला दिली जाणारी आर्थिक मदत 1500 रुपयांवरून वाढून 2100 रुपये करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना त्यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले असून ही योजना बंद होणार नाही तर अधिक प्रभावीपणे सुरू राहील असेही सांगितले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी केली आहे। महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिग्वंत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव देण्याची मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे। अजितदादांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या योजनेला अजितदादांची लाडकी बहीण योजना असे नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। अजितदादांना ही सरकार आणि राज्यभरातील लाडक्या बहिणींची आगळीवेगळी आदरांजली ठरणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः ई-KYC पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर ई-KYC मुळे लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष फेरपडताळणी करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-KYC बंधनकारक केली होती। त्यानुसार ई-KYC करूनही लाभ मिळाला नसल्याचे अनेक लाभार्थ्यांची तक्रार होती। यामध्ये शासन स्तरावरून संबंधित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून या महिलांना अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे। सरकारकडून भारत विस्तार नावाचा बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार असून याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत अचूक माहिती पोहोचविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले। भारत विस्तार या डिजिटल उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक पोर्टलला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधनावर आधारित शिफारशीची जोडले जाणार आहे। या एकत्रीकरणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रदेशानुसार, पिकांच्या गरजेनुसार आणि स्थानिक हवामानानुसार अचूक कृषी मार्गदर्शन एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। गरीब शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। फार्म हाऊस धारक किंवा धनदांडग्या शेतकऱ्यांचा विचार न करता वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। कर्जावर व्याज आणि व्याजावर व्याज वाढत असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही। गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितले आहे। धाराशिव जिल्ह्यातील एनेगूर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं असून पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागू नये असा विचारही सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा।
महाराष्ट्राचे दिग्वंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात उभारले जाणार आहे. विद्या प्रतिष्ठान ही पवार कुटुंबाने स्थापन केलेली अग्रगण्य शिक्षण संस्था असून याच परिसरात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचे निधन झाले होते. ज्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी झाले त्याच पवित्र जागी हे स्मारक साकारणार आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी भेट दिली आणि स्मारक उभारण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वासांना आणि संबंधित सहकाऱ्यांना या स्मारकाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळात विश्वस्तांसोबत चर्चा करून स्मारकाचा आराखडा, रचना आणि स्वरूप निश्चित केले जाणार आहे. अजितदादांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील उपेक्षित असलेल्या सर्व तांड्यांना आता स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयामुळे तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचे अस्तित्व प्राप्त होऊन विकासाचा 15व्या वित्त आयोगाचा निधी थेट उपलब्ध होईल असे ते म्हणाले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित या संघाला आता अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज असे नाव देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. बुधवारी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाही तर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्याची महसुली तूट वाढत आहे. महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेलं असल्याचं निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिले आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके अधोरेखित करण्यात आले आहेत. या अहवालात मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा ठरविणे तसेच अल्पवयीनांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दृष्टीने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत माहिती तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव वीरेंद्र सिंह यांना तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्याबाबत लेखी निर्देश देण्यात आले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केले की राज्यात 18 वर्षाखालील सुमारे 4 कोटी मुले असून त्यापैकी जवळपास 3 कोटी मुले 15 वर्षाखालील आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आणि सार्वजनिक महत्त्वाचा विषय आहे.